नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मला आज पोरा सांभाळायची ड्युटी होती, तर चालू आहे आता आणि पाणी घ्यायला आली होती. चालू आहे पाणी आणि 4 वाजलेत. चहा घेऊन चालू आहे माणसांनी. हे बघा अर्धा वावर झाला आहे खणून. ते तिकडं शेळ्या चरायच्यात, बाबा बसलाय बांधव. माणसं किती आवितात, काय करीतात काय नाही ना का. चहा प्यायला सगळी माणसं आल्यात. निसर्गाची मम्मी आली, नाना आलाय. निसर्गाच्या हातात बिस्किटचा पाकिटच आहे डायरेक्ट पूर्ण 2-4 बिस्किटात. चहा वंदना आणि आहे इकडं. आता चहा पितील आणि आता भेटतील परत नका. तोपर्यंत शेळ्या पण चारत्यात. शेळ्यांचा पण टाईमपास आहे इकडं. पाणी ठळकलं आहे त्याच्यामुळं मग कागद वगैरे घ्यायची काही गरज नाही. इरणी बिरणी बांधावर ठेवून दिलेत. ह्या काही माणसं वैरण कापित, दादा वैरण कापितोय आणि थोडासा राहिला आहे. आता या वंदनानीचा वावर याची आवणी बाकी आहे अजून. तर या वंदनानीचा रोप आमची झाली, आज झाली का उद्या लगेच वंदनानीची आवणी करायला घेणार आहेत. त्याच्यामुळं आता हा मधला ब्रेक झाला आहे, चहा प्यायचा ब्रेक आहे हा. मोठा चहा पिऊन झाला का मग पुढच्या वावर जायचे. तोपर्यंत निसर्ग इकडं पुरा टाईमपास करी सुटला आहे. बांधावर जाय, चिखलात जाय, त्याला मोकार मजा वाटा सुटले. कारण आज पहिल्यांदाच आला आहे ना तो इकडं वावरामध्ये, त्याच्यामुळं त्यालाही पुरी मजा वाटा सुटली. तर माणसं आवितात तिकडं. या पूर्ण पूर्वाप खणून झाला आहे आणि थोडाच बाकी आता होऊनच जाईल. तोपर्यंत मी एक खेकड धरले. वावरात खेकड भेटली होती निसर्गाला दाखवायला. निसर्ग म्हणतो मला खेळायला. निसर्गाला खेळायला लागते. निसर्ग पा सुटला आहे कशी खेकड आहे. मग आता खेकड घरी घेऊन जायचे त्याला खेळायला. हे बघा बेरकडे डोळं वाचून पा सुटले. आणि या गोंदा आंब्याचा वावर या वंदनानीचा रोप आहे. या वर्षी लईच तगडा रोप टाकला आहे, त्याच्यामुळं काय त्याची आवणी होईल. निसर्गाचा एकदा टाईमपास करायचं काम चाललं आहे, खेळत आहे. आता पावसामध्ये थोडासा जिरं वगैरे निघालं. त्याच्यामध्ये निसर्ग खेळ सुटला आहे, हात पाय देवीत सुटला आहे. आणि हा गोंदा आंब्याचा पूर्ण माळ आहे. माळामध्ये चारा आहे, मस्त हिरवागार झाला आहे. गाई शेळ्या सोडायला नका, त्यांनी चरायला भरपूर झालं आहे. तर आता आम्ही चालू आहे घरी. तर घरच्या दिशेने वाटचाल आहे आमचीवाली. पण निसर्ग काय ऐकना. त्या पाण्यामध्ये बघा खेळ सुटला, त्याला मोकार मजा आली. लई दिवसानंतर त्याला आणलं इकडं माळामध्ये फिरायला. मग चालाय त्याचावाला पाण्यामध्ये खेळायचा काम नका. एक हातपाय देव सुटला आहे, चालू सुटला आहे. ते तो काय ऐकना, त्याला सांगत होतं चल घरी. तो काय आलाय वज पाणी पाहून त्याला मोकारच मजा वाटत सुटले. त्याच्यामुळं तो पुरा पाण्यात उड्या मारायचा काम चालू आहे त्याचावाला. तर आम्ही चालू आहे घरी, पण निसर्गही मागं आहे. तर आता घरीच जाणार आहे. ह्या माळा आंब्याचा पूर्ण माळ आहे हा. तर आता इडून चढायचा आंब्याच्या खालून, तसं जायचा. हा ही नदी आहे. नदी फुल भरली यावर्षी, लवकरच भरली. निसर्गाला म्हणतोय चाल पुढं, मी येतोय मागून. मग तो चालाय हळू. या कृष्णा नानाचा वावर चिखल करून ठेवला आहे, लावायचं बाकी आहे वावर अजून जपानीला. आता या आमचा घर, आम्ही आलो आहे घरी आता. तर आता जाऊ घरामध्ये. आता संध्याकाळची वेळ झाली, स्वयंपाक करायची वेळ. निसर्गाला मस्त खेकड बांधून दिले खेळायला. पण निसर्ग पुरा बिह सुटला आहे, त्याच्यामुळे तो पुरा आईच्या मागं लप सुटला आहे. तर आता ही निसर्गाची